हाय हॅलो नमस्कार जय शिवराय. मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावो. आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो. तर आज थोडंसं घरातलं जे होतं ते सामान वगैरे आवरलं आणि थोडेफार ड्रायफ्रूट राहिलेले होते शिल्लक, तर तेवढे डब्यांमध्ये भरून द्यायचे आहे. म्हटलं मग आता लाडू बनवण्यासाठी नवीन आणता येईल किंवा मग जर यामध्येच बनवून झाले तर मग हेच बनवणार आहे. पण ड्रायफ्रूटचे लाडू जरी बनवायचं म्हटलं ना तर त्याला खजूर पाहिजे असते आणि खजूर असेल ना तर मग छान बनले जातात. बघू म्हटलं पिल्लूसाठी बनवूया आणि थंडी पण आहे तर थोडं थोडं सामान मग मी घेऊन येईल आता आणि बनवल म्हटलं तर तेच करायचं आहे. आणि बाकी मग जे कपडे राहिलेले होते गावाकडून आणलेले काल पिल्लूच्या यांचे धुतले होते, तर आज माझ्या साड्या वगैरे सर्व साड्या ज्या होत्या त्या धुवून काढलेल्या. 4 साड्या होतात जवळपास माझ्या धुवायला, तर त्या सगळ्या धुवून काढलेल्या आहे बघा इथं. आणि आज जेवणामध्ये मी बनवलं होतं मस्त कोथिंबीरचं थालीपीठ. तर बघा इथं चटणी सॉस होतं आणि ती शेजवान चटणी पण होती. तर सगळं काही बनवलं, सगळं काही आवरून घेतलं, जेवण वगैरे केलं आणि हंड्यामध्ये पाणी पण ओतायचं राहिलेलं आहे. आणि त्या हंड्याचं कसं आहे माहिती का, तांब्याच्या भांड्यामध्ये ना आज सकाळी ओतलं ना तर आज दिवसभर आणि रात्री प्यायचं, उद्या दुसऱ्या दिवशी परत नवीन पाणी टाकायचं, तेच पाणी प्यायचं नाही. आणि त्यानंतर मग इथं मी आज टोमॅटोची भाजी केली होती जेवणामध्ये आणि त्यानंतर बाजरीची भाकरी आणि भात संध्याकाळच्या जेवणामध्ये. आणि गावाकडून आणलेली गोडीशेव पण होती, तर आमची सगळ्यात फेवरेट आहे. माझं झालं, मला पण आवडते आणि पिल्लूलाही आवडते. त्यानंतर इथं मला रबडी बनवायची होती, तर डीमार्टमधून मी एक पॅकेट आणलेलं होतं, तुम्हाला दाखवते ते. तर हे आहे रबडीचं पॅकेट, जवळपास 200 ग्रॅम का 150 ग्रॅम असं काहीतरी होतं, तर मला आठवत नाही. तर पॅकेटच आणलेलं होतं मी, घरी काही बनवणार नाही. यामध्ये फक्त आपल्याला दूध टाकायचं आहे आणि ती गिरची जी पावडर आहे रबडीची ती टाकायची आहे, दुसरं काही टाकायची गरज नाही. तर दुधावरची जी साय होती तर मी आधी काढली, पण नंतर म्हटलं साय जर रबडीमध्ये टाकली तर रबडी एकदम मस्त होईल आणि ताडसर होईल, म्हणून मग साय तर काढली, पण पुन्हा तीच मग रबडीमध्ये टाकली. तर कशी बनवणार आहे तर तुम्हाला पण दाखवते. आणि खरंच टेस्टी झाली होती, एकदम छान झाली ती, जशी बाहेर स्वीटच्या दुकानात मिळते, शॉपमध्ये मिळते सेम ॲज इट इज झालेली होती. फक्त एवढंच, 1/2 लिटर दूध आणि तो पुडा, तेवढं सामान लागतं आपल्याला. पूर्ण पुडा पण लागत नाही, मी अर्धाच यूज केलेला आहे, अर्धा तसंच आहे. तर पिल्लू दूध नाही प्यायचा म्हणून मग मी ती पावडर आणली होती, चॉकलेट फ्लेवरची आहे आणि चांगला हॅपीडेशवर डीमार्टला कुठेही भेटून जातं. तर हा पुडा मी ओपन करते आणि बघू आता त्यामध्ये कसं निघते काय निघतं. ते आपला याचा आपण जे म्हणतो ना, हे बनवतो, मला नाव पण येतं, गुलाबजामू, सेम त्या पद्धतीनेच आहे, काही वेगळं नाही आहे. तर पण चाळून वगैरे घ्यायचं, त्यानंतर दूधही गरम करून घेतलं थोडंसं, कारण थंड दूध मध्ये नाही मळवायचे शंकरपाळे, म्हणजे थोडंसं गरम पाहिजे, कारण रूम टेम्परेचरचा आता सध्या खूपच थंड आहे त्यामुळे सांगते. तर इथे रबडीसाठी मी 1/2 लिटर दूध घेतलेलं होते, पावचर ऑलरेडी सगळं काही लिहिलेलं असतं, तर 1/2 लिटरमध्ये तेवढी पूर्ण होऊन जाते. आणि त्यामध्ये आपण मलाई पण टाकू शकतो. साय मी जी काढली ती पुन्हा टाकली, कारण म्हणते त्याने मस्त छान रबडी तयार झालेली आहे आणि टेस्टला पण खूप सुंदर झाली. तर गार्निशिंगसाठी मी बदाम टाकले, तुम्ही काही पण टाकू शकतात, काजू, बदाम, पिस्ता. तर मस्त झालेली आहे आणि तुम्हाला मी थिकनेस दाखवते, बघा हे बघा, खूप मस्त आणि एकदम छान झालेली आहे. तर मस्त छान रबडी तयार आहे. घरी एवढं सगळं साहित्य नव्हतं पण आणि करायला वेळ नव्हता, म्हणून मी पॅकेट आणलं होतं. आणि मेन म्हणजे दिवाळीच्या वेळेसच आणलेलं होतं, पण जे होतं की करायचं राहिलेलं आहेत, अजून गुलाबजामू पण मला बनवायचे आहे, तर तेही बाकी आहे. तर तुम्हाला म्हटलं जसं की आज मी माझ्या सर्व साड्या ज्या होत्या त्या सर्व काही धुवून काढलेल्या होत्या. तर म्हटलं चला आता सगळे कपड्याची घेऊन आले आणि घड्या वगैरे घालून ठेवूया, म्हणजे कसं व्यवस्थित राहतात. तर अजून कपाट पण आवरायचं आहे, सर्व साड्या ज्या आहेत त्या ठेवून द्यायच्या आहेत, तेही तुमच्यासोबत शेअर करेन. तर ही मागच्या दिवाळीची साडी आहे, मला खूप आवडते, पण तिच्यावरचं ब्लाऊज जे होतं मी नवीन घेऊन शिवलं, कारण साडीत त्याचं चांगलं नव्हतं म्हणून. तर नवीन घेतलं आणि ते पण तसंच होऊन गेलं. मी 120 रुपये मीटरच आणलं, तर म्हटलं चला साधं सिंपलच घेऊया, पण ते पण एकदा दोनदा घातलं आणि लगेच अशी त्याची ठिकठिकाणी जे आहे तर सिलाई निघालेली आहे. साडी एवढी छान होती आणि ब्लाऊज पण असं झालं, म्हणजे खूप छान, जरी 500 रुपयाचीच होती, दिसायला छान होती आणि व्यवस्थित छान घातल्यावर पण छान वाटत होती, म्हणून मला आवडली. आणि हा कुर्ता जो आहे लॉंगवाला तो मी तुमच्यासोबत शेअर केलाच आहे, दाखवलंच असेल. ज्यांनी जर शॉपिंग ब्लॉग व्हिडिओ बघितला असेल तर त्यांना तो पाहिलं असेल, पण धुवून ठेवलं ना तर टेन्शन नसतं. आणि ही रेड कलरची साडी तर तुम्हाला माहीतच आहे, मी आधी पण तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर माझ्या बहिणीचा मुलगा बघायची आहे ती, आणि मला आवडली पण होती, तो कलरही नव्हता आणि वरती त्याच्यावर सिल्वर कलरची डिझाईन आहे, तर तीही आवडली. कारण यातल्या कोणत्या साड्या नाही आहे, म्हणजे अशा टाईपची नव्हती माझ्याकडे म्हणून. आणि आत्ताच्या दोन्ही तर दाखवल्याचं आहे, तर ब्लाऊज शिवल्यानंतर मग मी तुम्हाला दाखवेलच ती कशी आहे, म्हणजे
शिवून घातल्यानंतर कधी घालेल आता ते माहीत नाही, पण एखादा जर नवीन सणाला नवीन साडी पाहिजे असेल तेव्हा घालेल किंवा मग गावाकडे गेल्यानंतर घालेल. कारण आता जायच्या वेळेस तर ती 10 दिलं लग्नाला 2 घालेल, पण मग एखादी पाहिजे एक्स्ट्राची म्हणून मग एक एक्स्ट्रा घेऊन जाणार आहे. तर ते केव्हा जाणार, काय जाणार, कसं जाणार तिथं तुमच्यासोबत सगळं काही शेअरच करते मी असंही. तर इथं मी साड्यांच्या ज्या होत्या त्या घड्या घालून ठेवल्या आणि मला परफेक्ट काम लागतं. साडी जी व्यवस्थित पिशवीमध्ये बसली पाहिजे, व्यवस्थित राहिली पाहिजे असं. मी कपड्यांची खूप काळजी होते लग्नाची. अजून पण ड्रेस मला जे आहेत ते तसेच्या तसेच आहे, नवीन एकदम. पण काय करणार ना, वेळही नसतो आणि मेन म्हणजे कपडे तर महत्त्वाचे असतात. कपडे असेल तर सगळं व्यवस्थित आपण ठेवता येतं. आणि जास्तीचे कपडे असतातच लहान मुलं म्हटल्यानंतर, माझे, पिल्लूचे, यांचे, तर सगळे काही कपडे आहेत. तिथं मी सगळे कपडे आवरून घेतले. आणि ही जी होती ती साडी बघा, तर साड्या ज्या होत्या त्या अशा पिशवीमध्ये घालून ठेवते मी, कारण मग ते खराब होत नाही आणि व्यवस्थित छान राहतातही. तर प्रत्येक साडीला माझी पिशवीच आहे, ज्या म्हणजे साधे सिंपल आहे डेली यूजच्या, त्यांना लावलेली, बाकी सगळ्यांना लावलेलीच आहे माझी पिशवी. कारण प्लॅस्टिकची पिशवी म्हणा किंवा ही जी आहे चेनवाली असेल ना, त्यांनी साड्या ज्या आहेत तर खराब होत नाही, व्यवस्थित जशाच्या तसेच राहतात. धूळ वगैरे जरी बसली ना तर वरतून बसते, म्हणून मग मी पिशवीमध्येच घालून ठेवते. असं एकावर एक रचून किंवा साईडने असं हँगरला अडकून नाही ठेवत, कारण मग खराब होण्यापेक्षा अशा ठेवल्या ना तर अशा चांगल्याही राहतात, धूळ वगैरे बसत नाही आणि खराबही होत नाही. हिवाळा असो की पावसाळा, बुरशी वगैरे काहीही येत नाही, म्हणून मग अशा ठेवते मी. आणि बघा, जवळपास तुमच्याशी बोलता बोलता जे होतं माझे कामही झाले. सर्व कपड्यांचे घडे वगैरे पण घालून झाले. साडी पण ज्या होत्या त्या बॅगमध्ये ठेवून दिल्या. तर एकच साडी राहिली तर ती अशीच म्हटलं यूज करावं, घालून घेऊ. पण ब्लाऊज शिवल्यावर पण मला असं वाटत होतं की नको म्हणून, म्हणजे ती साधी सिंपल साडी आहे आणि कशाला वेस्ट शिलाई घालायची. पण म्हटलं चला जाऊ दे, छान दिसते हे आणि कलर पण थोडंसं वेगळं काहीतरी आहे, म्हणून मग ती घेतली. तर बघा, पिशवीमध्ये सर्व साड्या ज्या होत्या तर ते घालून दिल्या. आणि ही पाहिलेच असेल, मी घरी गेले तेव्हा ती घातली होती, पण तेव्हा तर नाही नसेल बघितलं तुम्ही. मी व्हिडिओ काही शूट नव्हतं केले, गावाकडे गेले ना तेवढा वेळ भेटत नाही व्हिडिओ शूट वगैरे करण्यासाठी, त्यामुळे मग बाकीची कामं पेंडिंग राहतात. आणि त्यातले तर तेवढ्या दिवसानंतर जातो, तिकडे जा, हे पण कामं खूप असतात. त्यानंतर इथं मी जे होतं तुम्हाला म्हटलं ना, तर सगळे जे ड्रायफ्रूट वगैरे आहेत तर ते थोडेफार राहिलेले आहे ते भरून ठेवते. आणि 2 दिवसांचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत एकत्र शेअर करते आहे. तर सगळं काही मागे पुढे झालं ना तर सगळं जे असतं आपलं शेड्यूल ते सगळं बिघडून जातं. तर इथं मी थोडेसे अक्रोड वगैरे राहिलेले होते तर ते ठेवते. काजू, बदाम, खारीक जे आहे ते सगळं काही व्यवस्थित ठेवून देते, म्हणजे रोज पिल्लूला वाटलं ना तेव्हा डब्याचं झाकण उघडून तो खातो. आणि बरंही असतं किसमिस वगैरे, त्याच्यासाठी चांगलंच आहे खाल्लेलं. पण सर्दी वगैरे असेल ना तर मग किसमिस वगैरे देत नाही, फक्त बदाम, काजू पण इतकं देत नाही. पण बदाम आणि अक्रोड तो जास्त खातो, त्याला आवडतंही. तर बघा, इथं जे होतं तर सगळे जवळपास ड्रायफ्रूट मी फक्त याच्यामध्ये आता काजू, बदाम आणि पिस्ता भरलेले आहेत. अजून 2 किंवा 3 भरले जातील. तरी पण आता पिस्ता संपलेला आहे, तर नाही तर तोही असतो. त्यानंतर आता ते चिया सीड आणलेलं आहे ह्यावेळेस यांनी, बघू आता ते लाडू बनवते आणि घालतो. मी कधी यूज नाही केला, आपण जसं पंपकिन घालतो बिया पंपकिनच्या, म्हणजे टरबूजाच्या बिया वगैरे त्या घातलेल्या आहे, पण हे कधी यूज नव्हतं केलेलं. आता बघू म्हटलं, ट्राय करून आणलेलंच आहे. तर जे लाडूची रेसिपी तर मी शेअरच करेन. आणि ऑलरेडी मी लास्ट इयरला पण डिंक लाडू, मेथीचे लाडूची रेसिपी शेअर केलेली आहे तुमच्यासोबत. तर इथं खारीक होते त्या पण घालून ठेवल्या, कारण मग पिल्लूला वाटलं तेव्हा तो खाऊ शकतो कधीही. आणि असंही तो सर्व जे आहे माझ्या बर्नरचे झाकणं उघडून त्याला जे पाहिजे ते खात असतो, जेव्हा त्याला खायचं असेल तेव्हा. तिथं बघा सगळे भरून ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर इथं यांचं दोघांचं चालू होतं कोथिंबीर निवडायचं काम. छान गावरान कोथिंबीर जी होती तर ते घेऊन आलेले होते आणि मी स्वयंपाक करत होते, म्हणून मग त्यांनी निवडून दिली, कारण मग खराब नको व्हायला म्हटले, पाणी वगैरे मारलेलं असतं थोडंफार त्यामुळे. आणि इकडे माझा स्वयंपाक पण रेडी झालेला होता. तर असाचा छोटासा व्हिडिओ होता, मिक्स मॅच झालेला आहे, सगळं मागे पुढे होऊन गेलेलं आहे 2 दिवसांचं एकत्र. काही सकाळचं होतं, काही संध्याकाळचं होतं. तर नक्की शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर तुमच्या मनापासून सर्वांचे खूप खूप आभार. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू, बाय.